गुड मॉर्निंग. कालच्या व्हिडिओमध्ये मी एक चूक केली आणि ती कुणाच्याही लक्षात बहुतेक आलेलीच नाही आहे, कारण कुणीही मला सांगितलं नाही. मी स्टार्टिंगला बोलले होते की मी दीदीकडे कशासाठी आले हे सांगते, पण संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेच नाही सांगितलं आहे. मी, मावशी आणि विनू तिघेजण आले होते सकाळी. सर्वांनी बसून मस्त नाश्ता केला आणि दीदीकडे आम्ही आलो होतो कारण आम्हाला जायचं होतं ट्रिपला. तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात एक ट्रिप ही फिक्स असतेच. आधी एकाच कारमधून जायचं ठरलं होतं, पण अचानक म्हणलं चला कम्फर्टेबली जाऊयात, म्हणून आमची सुद्धा कार सोबत आम्ही घेतली. राज नंदिनीने मात्र आरोदादाच्या प्रेमाचा फुल ऑन फायदा उचलला. त्यानंतर ते इतके एन्जॉय करून वैतागले होते की शांत बसले होते थोडा वेळ. तर आम्ही आलो होतो आंबोलीला आणि सगळ्यात आधी तिथे रेनकोट घेतला, कारण वारा आणि पाऊस जोराचा चालू होता. इतकं धुकं पसरलं होतं की समोरचं काही दिसत सुद्धा नव्हतं. आता इतक्या मस्त वातावरणात कणीस खायची मजा तर काही औरच असते. आम्ही सर्वांनी रेनकोट्स घातले होते, पण राज नंदिनी मात्र रेनकोट घालायला तयार नव्हती. जबरदस्ती मी तिला घातला होता, तो सुद्धा तिने मला काढायला लावला. तिला पाऊस आणि पाणी प्रचंड आवडतं. काही वेळाने वातावरण थोडंसं क्लिअर झालं होतं, त्यामुळे धबधबा आणि खालची दरी दिसत होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी तर प्रचंड होती. इथे रस्ते सुद्धा खूप खराब असल्यामुळे ना गाडी खूप लांब पार्क केली होती आणि राज नदीने चप्पल सुद्धा मी विसरून आले होते कारमध्येच. त्यामुळे मला असं तिला घेऊन यावं लागलं होतं. तर हा हिरण्यकेशी नदीचा उगम आहे. मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि पुन्हा जाताना वाटेत तेच ट्रॅफिकचा गोंधळ. वातावरण अतिशय सुंदर झालं होतं आणि आम्ही पुढे धबधब्याकडे जाणार होतो, पण इतकी मोठी लाईन लागली होती गाड्यांची की म्हटलं नको, आपण रिटर्न जाऊयात, कारण घरी सुद्धा आम्हाला वेळेत जायचं होतं. त्यात ही म्हैस बराच वेळ ना गाडीसमोरून हटतच नव्हती. शेवटी तिच्या मालकांच्या गाडीच्या मागे धावत सुटली आणि आमचा रस्ता क्लिअर झाला. मम्मीला गावी ड्रॉप केलं आणि तिथून मग आम्ही गडिंग्लजला रिटर्न आलो. मस्त फ्रेश होऊन मग स्वयंपाक बनवायला घेतला. बाबासोबत आले नव्हते कारण त्यांना काही शक्य नव्हतं एवढं चालणं. घरी सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि दीदीने रात्री खीर केली होती, ती मस्त खाऊन मग झोपी गेलो.